नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी जाधव सर पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ, नवीन प्रश्न घेऊन आलो. हा प्रश्न टेक्निकल एक्झाम, टेक्निकल पूर्व परीक्षा 2022 चा आहे. अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. लास्ट पर्यंत वॉच करा, अजिबात स्किप करू नका. आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट देत असाल आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की तो लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघूया. जर 8 गुणिले 2 बरोबर 4, 8 गुणिले 4 बरोबर 2, 16 गुणिले 8 बरोबर 2, तर 40 गुणिले 5 बरोबर प्रश्नचिन्ह. 40 गुणिले 5 बरोबर प्रश्नचिन्ह. पहिला पर्याय 2, दुसरा पर्याय 8, तिसरा पर्याय 20, चौथा पर्याय 10. हे असे 4 पर्याय दिलेले आहेत. खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण बघूया. इथे चिन्ह जे आहे त्या चिन्हाचं मिनिंग, चिन्हाचा अर्थ हा समजून घ्यायचा आहे. बघा, 8 गुणिले 2 बरोबर 4 म्हणजे मध्ये योग्य जे चिन्ह आहे ते तुम्हाला ओळखावं लागेल. इथे देताना तुम्हाला गुणिले दिलेला आहे. खरं तिथे म्हणजे ऍक्च्युली तिथे प्लस साइन आहे का मायनस साइन आहे का तिथे डिवायडिंगचं साइन आहे हे आपल्याला बघायचं आहे. बघा, 8 गुणिले 2 16, इथे 16 नंबर दिलेला आहे का नाही. ठीक आहे, म्हणजे इथे हे गुणाकाराचं जे साइन आहे ते चुकीचं आहे. आता दुसरं साइन बघूया. 8+2, इथं बघा हा जो नंबर आहे 8+2 मी असं कन्सिडर केलं 10 नंबर आहे का नाही. इथे पुढचा विचार करूया. आता आपण काय करूया, 8/2, बघा 8ला 2 ने डिवाइड करूया, भागाकार येणार आहे 4. तर ही मेथड बरोबर आहे. ही मेथड इथे बरोबर आहे. ही मेथड चुकीची आहे. म्हणजे गुणिले म्हणजे काय करायचं आहे, तर आपल्याला भागाकार करायचा आहे. ओके, आता बघा 8/2 4. आता पुढचा नंबर घेतो, 8/4 बरोबर 2. बरोबर आहे का, करेक्ट आहे. ओके, आता पुढे जाऊया. 16/8, 8×2 16. ठीक आहे, 2 हा नंबर दिलेला आहे. पुढे बघा, आता 40 गुणिले 5 म्हणजेच काय लिहावं लागेल, 40/5. बरोबर आहे. इथे गुणिले म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला भागाकार करायचा आहे हे लक्षात ठेवा. 40/5, 40/5 म्हणजेच 8. हे उत्तर भेटेल आपल्याला. इथे बरोबर पर्याय बघा, आता 2 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. तर या सारख्या प्रश्नामध्ये जी चिन्ह दिलेली आहे त्या चिन्हाचं मेन अर्थ समजून घ्या. तिथे आपल्याला बेरीज करावी लागते का वजाबाकी करावी लागते किंवा भागाकार आहे किंवा गुणाकार आहे, ह्या क्रिया ज्या आहेत त्या प्रॉपर करायच्या आणि प्रश्न या सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. तर ठीक आहे, अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.